नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर असा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे 15 डिसेंबरला दत्त जयंती येणार आहे. त्यानिमित्त आपण कोणकोणत्या सेवा करायला पाहिजे, काय नियम पाळायला पाहिजेत. उद्यापासून जर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत 21 दिवसाची जर सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चाललेल्या आहेत, दुःख आहेत किंवा येणारी संकटं आहेत ते 2025च्या येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत काहीही उरणार नाहीत. त्यामुळे हा खूप आपल्याला सेवा करण्याची संधी आहे. ती तुम्ही भरभरून त्याचा लाभ करून घ्या. सेवा करा. तुम्ही संकटमुक्त व्हा. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दत्त जयंती म्हटलं की आपल्या सर्व स्वामी भक्तांचा, स्वामी सेवेकऱ्यांचा एक मांडियाळीचाच कार्यक्रम असल्यासारखा असतो. कारण दत्त जयंतीनिमित्त आपण एकदम उत्सुकतेने दत्त जयंती साजरी करत असतो आणि त्याच्या निमित्तानेच आपण खूप स्वामी सेवाही करत असतो. कारण जेव्हा आपल्या हातून कशानिमित्त का होईना तुम्ही भले घरात तुमच्याकडून स्वामी सेवा करता जमत नसेल तुम्हाला करायला, काही कारणामुळे घरात कोणी मांसाहार करत असेल किंवा काही तुमच्याकडून नियम पाळले जात नसतील, पण जेव्हा तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात स्वामी सेवा करता किंवा आता दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण सप्ताह बसत असतो. त्या सप्ताहाला जर गुरुचरित्राच्या पारायणाला तुम्ही केंद्रामध्ये बसले, मठामध्ये बसले किंवा मंदिरात बसलात तर त्याचं जे पुण्य असतं ते 1000 पटीने मिळतं. आणि तेच जर तुम्ही पारायण घरी केलं तर त्याचं पुण्य 10 पटच मिळत असतं. कारण जी काही केंद्रातली, मंदिरातली ऊर्जा असते ना, ती खरंच इतकी पॉझिटिव्ह असते की त्याची जी इतकी पॉझिटिव्ह असते की त्या पॉझिटिव्ह ऊर्जा असते की ते तर आपल्याला सेवा करण्याचं खूप उत्सुकता वाढते. म्हणून आपण केंद्रामध्ये, मठामध्ये स्वामी सेवा करत असतो. आणि तिथे जेवढे सेवेकरी पारायणाला बसतात किंवा स्वामी सेवा करतात ते जेवढे, आता समजा तिथे जर 500 स्वामी सेवेकरी पारायणाला बसले तर त्यांचं 500 जणांचं पुण्य तुम्हाला लाभत असतं. आणि घरी तुम्ही एकटेच पारायण करत असता तर त्याचं तुम्हाला 10 पटच फळ मिळतं. फरक हा असतो. त्यामुळे कधी पण तुम्ही सामूहिक सेवेचं जर तुम्हाला संधी मिळाली तर ती कधीच सोडू नका. जेवढी आणि जशी जमेल तशी सेवा करा आणि बघा, त्याचा अनुभव घ्या की काय ह्या दत्त जयंतीला तुम्ही जर पारायण केलं तर पुढच्या दत्त जयंतीपर्यंत खरंच तुम्हाला इतका छान अनुभव येईल की तुम्हाला स्वामींकडे, दत्त महाराजांकडे काय मागावं हाच प्रश्न पडून जाईल. स्वामी तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील. तर आता सेवा काय करायची बघा. 21 दिवसामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. 11 माळी जप करा. तुम्हाला वाटेल तेवढाच तुम्ही संकल्प करून सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला जर 11 माळी जमत नसतील तर तुम्ही 5 माळी जरी म्हणले ना की मी रोज 5 माळी करेल तरी चालेल. पण जेवढे जास्त नामस्मरण करता येईल ना तेवढं जास्त नामस्मरण करा. तिसरी अशी की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. जर तुम्हाला कदाचित नाही विलाजाने, तुमच्या शेजारी कुठे मंदिर नाही आहे, केंद्र नाही आहे, तर तुम्ही घरीही गुरुचरित्राचं पारायण करू शकता, सप्ताह करू शकता. असं काही नाही आहे. पण जर तुमच्या शेजारी जवळपास कुठे केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून करा. कारण वर्षातून आपला 2दा सप्ताह बसत असतं स्वामी केंद्रामध्ये. एक तर दत्त जयंतीला आणि दुसरं स्वामी पुण्यतिथीला. त्यामुळे आलेली संधी सोडू नका. कारण सामूहिक सेवेचं फळ इतकं अगणित आहे ना. तुम्ही एकदा सामूहिक सेवा करून बघा. अशा पद्धतीच्या तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा म्हणलं तर तुम्ही दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही जप तुम्ही अखंड करू शकता. 21 दिवस संकल्पयुक्त करून रोज तुम्हाला वाटलं ना की 11 माळी आपण हा जप करायला पाहिजे, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर ह्या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढे जास्त सेवा करता येतील तेवढं जास्त सेवा करा. त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रामधला
14वा आणि 18वा अध्यायाचे सुद्धा रोज पठण करू शकता. पण जेव्हा तुम्ही एखादी सेवा संकल्पयुक्त करता तेव्हा त्याला काहीतरी नियम आणि अटी असतात, त्या पाळल्या तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं, अन्यथा फळ मिळत नाही. तर मग आता जर तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचत असाल तर त्याला नियम काय आहेत? घरात मांसाहार कडकडीत वर्ज्य असतं, घरातल्यांनीही बाहेर करायचा नाही 21 दिवसासाठी, आणि घरातही कुणी मांसाहार करायचा नाही, आणि मेन म्हणजे जी स्वामी सेवा करतो ना त्याने तर करायचंच नाही, असे नियम आहेत. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं जर पालन तुम्हाला करणं होत असेल तर अगदी अतिउत्तम, पण जर नसेलच जमत तर नाही केलं तरी चालेल. तिसरं परान्न वर्ज्य आहे. परान्न म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही, दुसऱ्यांनी शिजवलेलं अन्न खायचं नाही किंवा बाहेरचं खायचं नाही. फक्त आपल्या म्हणजे आईच्या हातचं अन्न खाऊ शकता किंवा घरातल्यांचं अन्न खाऊ शकता तुम्ही. हे झालं गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम. किंवा जर तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय संकल्पयुक्त करतायत त्याच्यासाठी सुद्धा हे नियम लागू होतात. तर परान्न, आता तुम्ही म्हणाल की मार्गशीर्ष महिना चालू आहे, आम्हाला लग्नाला जावं लागतं किंवा माहेरी जावं लागतं, मग तेव्हा काय करायचं? तर तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये सप्त्यामध्ये कुठेतरी जावं लागतं आहे, माहेरी जावं लागेल, इकडं जावं लागेल किंवा आणखीन काही कार्यक्रम असतील, तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू नका. कारण गुरुचरित्राच्या पारायणाला कडकडीत नियम असतात. तेवढे 7 दिवस ते पाळणं झालंच पाहिजे, नाहीतर तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही. परान्न हे पाळावंच लागतं. पण जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं 21 दिवसाचं करताय, पण तुम्हाला माहिती आहे की आता लग्नाला जायचं किंवा माहेरी जायचं आहे, तर तेव्हा तुम्ही काय करायचं? आता माहेरी गेल्याबरोबर तिथे तुम्ही आईच्याच हातचं खाणार आहात, बरोबर आहे, किंवा बहिणीच्या हातचं. असं जर खाल्लं तर गुरुमाऊली सांगतात की आपल्या माहेरचं अन्न कधी परान्न नसतं, तर तिथलं अन्न तुम्ही खाऊ शकता. पण जर तुम्ही तिकडे कुठे लग्नाला गेले किंवा बाहेर काही आता बाहेर राहणाऱ्या मुली असतात किंवा त्यांना मेसचं खावं लागतं, बाहेरचं खावं लागतं, तर त्यांनी काय करायचं? तुम्ही कुठलंही बाहेरचं अन्न खाताना त्याच्या अगोदर 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र कोणता? तर ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असं तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं आणि ते अन्न ग्रहण करायचं. तर अशा पद्धतीचं जर तुम्ही केलं तर त्या सेवेचं फळ तुम्हाला येतं, नाहीतर ती सेवा तुमची व्यर्थ जाते. आता तुम्ही एवढं स्वतःचा वेळ काढून सकाळी उठून स्वामी सेवा करता आणि जर तुमच्याकडून नियम काही पाळणं होत नसेल तर त्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे नियमपूर्वक आणि मनापासून श्रद्धेने जर सेवा केली, मनातून भाव ठेवून सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण स्वामी आपल्या मनातला भाव बघतात. आपला भक्त आपल्याला म्हणजे किती निर्मळ मनाने आपली भक्ती करतो, सेवा करतो, तोच भाव स्वामी आपल्याकडे बघतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात, आपल्याला फळ देतात. आता जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता तेव्हा काय काय नियम असतात बघा. गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला सांगितलं की मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत करायचं असतं म्हणजे असतंच. त्याच्यानंतर परान्न कडकडीत आहे. हे 3 नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत. त्याचबरोबर जर असं म्हणतात की एक धान्य खायचं असतं. 7 दिवस तुम्हाला एक धान्यच खायचं असतं. आता एक धान्य म्हणजे काय? जर तुम्ही आज चपाती खाल्ली, आज गव्हाचं अन्न खाल्लं तर 7 दिवस तुम्हाला गव्हाचंच अन्न खायचं आहे. आणि जर आज तुम्ही ज्वारीचं अन्न खाल्लं, भाकरी, तर तुम्हाला 7 दिवस भाकरीच खायची आहे. असं नियम पाळायचे आहेत. मग तुम्ही भाजी काही पण खाऊ शकता, फक्त कडू सोडून. भाजीमध्ये तुम्ही कारलं सोडून बाकीच्या सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. मेथी खाऊ शकता, पालक खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, कोबी खाऊ शकता. अशा प्रकारच्या भाज्या 7 दिवस तुम्ही खाऊ शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य आहे. गुरुचरित्राचं पारायणाला कांदा लसूण वर्ज्य आहे, ते तुम्हाला पाळायचे. त्याच्या व्यतिरिक्त असे काहीही नियम नाही आहेत. द्विदलमध्ये काय येतं? शेंगदाणे येतात, डाळी येतात, त्या तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. मग तुम्ही दही खाऊ शकता, ताक खाऊ शकता, आंबट खाऊ शकता, गोड खाऊ शकता, सगळं खाऊ शकता, फक्त कडू खायचं नाही आहे. कारण आणि कांदा लसूण
पाळण्याचं पण कारण काय आहे की तुम्ही जर रोज कांदा लसूण खाल्लं तर तुम्हाला त्याची ॲसिडिटी होऊ शकते. त्या उग्र वासाने तुम्हाला वाचावंसं म्हणजे पारायणाला बसावंसं वाटत नाही. आणि उष्णता, कांद्यामध्ये उष्णता पण राहते, त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपण ते वर्ज्य करतो. असंही छोटे छोटे नियम आहेत, ते जर तुम्ही पाळले तर खरंच नियमपूर्वक तुमचं गुरुचरित्राचं पारायण नक्की सफल होणार, यात काही शंका नाही आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही, आता समजा तुम्ही ह्या तालुक्याच्या ठिकाणी पारायण करत आहात किंवा गावाच्या ठिकाणी पारायण करत आहात, तर हा तालुका सोडून किंवा हे गाव सोडून तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जायचं नाही आहे. कारण आपल्याला गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की आपली वेस ओलांडून आपण जायचं नसतं 7 दिवसासाठी. तर आत्ताचा हा एक नियम जर तुम्हाला पाळता आला तर तो नक्की पाळा. कारण नियम पाळल्याने काय होतं, आपली जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचते आणि आपल्या मनाला एक शांती मिळते की खरंच आपण नियमपूर्वक हे पारायण केलेलं आहे. म्हणून आपण एवढं खटाटोप करून वेळ काढून सेवा करत असतो आणि त्याचं जर फळ आपल्याला मिळालं नाही, ती सेवा जर स्वामींपर्यंत पोहोचली नाही, तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. तर बघा, या दत्त जयंतीला आपण खूप स्वामी सेवा करणार आहोत. केंद्रामध्ये तुम्ही पारायणाला बसणार आहात, यागची सेवा करणार आहात, प्रहर करणार आहात आणि कितीही थंडी असू द्या, किती काहीही होऊ द्या, किती धावपळ होऊ द्या, पण 7 दिवस काढा आणि खूप स्वामी सेवा करा, दत्त सेवा करा. जेवढी सेवा करता येईल तेवढी स्वामींची सेवा करा, कारण या सेवेचं फळ खूप अगणित असतं. तुम्ही हे घेऊन बघा, कारण स्वामींची सेवा केल्याने खरंच म्हणजे स्वामींची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात किती अगणित बदल होतात ना. तुम्ही आत्ता ज्या संकटाला फेस करता, जी संकटं तुमच्यावरती आलेली आहेत, ती संकटं दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की एवढी ताकद आहे, तुमच्यावरती कसलंही संकट येऊ द्या, कसलंही संकट येऊ द्या, कसलीही भीती असू द्या मनामध्ये, ती स्वामी सेवेने निघून जाते आणि तुम्ही त्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्या स्वामी महाराजांकडून मिळते, स्वामी सेवेमुळे मिळते. एक गोष्ट आहे की तुम्ही जर कुठलीही सेवा करताना मनामध्ये जर सकारात्मक भाव ठेवला आणि मनामध्ये एकच भावना ठेवली की काही होऊ द्या, मला स्वामी सेवा करायची आहे, भले किती अडचणी येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, मी स्वामी सेवा सोडणार नाही. भले आज मला त्या सेवेचं फळ मिळणार नाही, पण एक मात्र आहे की त्या सेवेने मला सुख मिळतं, समाधान मिळतं, मनाला शांती मिळते. आपण म्हणतो ना, आपण मंदिरात गेल्यावरती स्वामींना खूप काही मागतो की स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. तुम्ही या दत्त जयंतीला काहीच मागू नका. 21 दिवस फक्त निस्वार्थीपणे सेवा करा. फक्त संकल्प करताना स्वामींना एकच म्हणा की स्वामी, मला आजपर्यंत तुम्ही जे काही दिलेलं आहे ना, त्याचं कृतज्ञ म्हणून मी तुमची सेवा करत आहे. आणि बघा त्याचं फळ तुम्हाला स्वामी किती भरभरून देतात ते. आणि सेवेला सुरुवात करा. आणि 21 दिवसाचे जेव्हा तुम्ही सेवेला संकल्प सोडता की मी आजपासून 21 दिवस असे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आहे, तर तुम्ही अखंड शब्द वापरू नका. तुम्ही अखंड वापरला तर त्या गोष्टीला तुम्ही बांधील असता. अखंड म्हणलं की तुम्हाला रोज ते झालीच पाहिजे. अखंड शब्द वापरू नका. फक्त एवढंच म्हणा की स्वामी माझ्याकडून ती सेवा करून घ्या, जास्तीत जास्त सेवा करून घ्या, खंडन न पडता. तर बघा, स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेणारच, यात काही शंका नाही आहे. कारण आपण जेव्हा मनापासून स्वामींची सेवा करतो ना, तेव्हा स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देतातच, यात काही शंका नाही आहे. आणि स्वामी सेवा खूप सोपी आहे हो, खूप सोपी आहे. म्हणजे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि ज्यांना स्वामी सेवेत यायचं आहे, त्यांना मनामध्ये खूप भीती पडलेली असते की बाबा मला स्वामी सेवेत जायचं आहे, पण नियम खूप आहेत, अटी खूप आहेत. हा म्हणतो की मांसाहार नाही करायचा, तो म्हणतो मांसाहार नाही करायचा, हा नियम पाळता, तो नियम पाळ. पण तुम्ही स्वतःच्याच मनाला एक प्रश्न विचारा, तुम्ही स्वामी सेवा करताय आणि तुम्ही जर मांसाहार करून स्वामी सेवा जर केली तर हे तुमच्याही मनाला पटतंय की नाही?
आपल्याला शुद्ध वाटत नाही, निर्मळ वाटत नाही. मग ज्या दिवशी तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे ना, त्या दिवशी तुम्ही मांसाहार करायचा नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या घरात आज मांसाहार होणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करूच नका, ग्रंथाला हात पण लावू नका. तुम्ही फक्त नामस्मरण करा, स्वामींचे चरण सोडू नका. जेवढं जास्त जमेल, नामस्मरणाला काहीही बंधन नाही. तुम्ही कुठेही, कसेही आणि कोणत्याही वेळेला स्वामींचं नामस्मरण करू शकता. आणि नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे ना, की तुमचे किती मोठं संकट असू द्या, त्या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्या नामस्मरणामध्ये आहे, स्वामी नामस्मरणामध्ये आहे. आणि तुम्ही हे करून बघा. तुमचं जेवढं जास्त नामस्मरण वाढत जाईल ना, तेवढं तुमचं संकट आहे, त्या संकटाची झळसुद्धा स्वामी तुम्हाला लागू देणार नाहीत. एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे. आणि दत्त जयंतीनिमित्त हा खूप मोठा, आपल्याला खूप मोठी संधी आहे दत्त जयंतीनिमित्त. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही स्वामी सेवा करा आणि संकटमुक्त व्हा. स्वामींच्या चरणी तुमची सेवा रुजू होऊ द्या. आणि जेवढी जास्त, आणि कोणी जर अजून नवीन स्वामी सेवेकरी घडवता येत असतील किंवा सांगता येत असेल की बाबा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला बसू शकता किंवा स्वामी सेवा करू शकता, तुम्ही एकदा करून बघा. तर तसेही तुम्ही स्वामी सेवेकरी घडवा. कारण एका वर्षात रोज नाही तुम्हाला स्वामी सेवेकरी घडवता आला तरी कमीत कमी अशा निमित्ताने तरी, दत्त जयंतीनिमित्त, स्वामी पुण्यतिथीनिमित्त, स्वामी प्रकट दिनानिमित्त तरी तुम्ही स्वामी सेवेकरी घडवत चला. बघा, तुमच्या हातून एक तरी पुण्य, म्हणजे तुमच्या हातून काहीतरी चांगलं घडल्याचं, काहीतरी पुण्य घडल्याचं जो काही आशीर्वाद असतो तो तुम्हाला मिळत राहतो. आणि स्वामींची कृपा सदैव आपल्यावर राहते. तर छोटीशी माहिती म्हणा, हा अनुभव होता. म्हणजे छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती. दत्त जयंती खरंच माझ्यासाठी, तुमच्यासाठी एक खूप मोठा कार्यक्रम असतो. खूप मांडियाळी म्हटलं तरी चालेल. आपल्या स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी एक दिवाळीसारखा सण मानला जातो. खूप आणि एकदम उत्साहात आपण साजरी करूया. जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.